नमस्कार सर्वांना, मी सौ लता बर्डे, रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला एक नवीन अशी भाजीची रेसिपी पण दाखवणार आहे। बघा ही कोणती भाजी आहे तर ही हरभऱ्याची भाजी आहे आणि ही भाजी मी आता खुडून या भाजीपासून याची छान घरी भाजी बनवून खाणार पण आहे। तुम्ही पण अशी भाजी बनवून खा, ही भाजी खायला खूप सुंदर लागते। तर बघू आता आपण ही भाजी खुडून घेऊ। हे माझे शेतकरी बंधू आहेत, मौजा दिंडोळ्याचे आहे। नमस्कार, तुमचं नाव सांगा। बरं, तुमच्या शेतामध्ये किती एकरवर हरभरा लावलेला आहे? बरं, हरभऱ्याची भाजी खुडल्यामुळे काय होते? आणि पिकाची छान जोमाने वाढ होते। हां, त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त शेतावर जाऊन हरभऱ्याची भाजी खुडून घरी घेऊन या आणि ती भाजी बनवून खा। त्यामुळे तुमच्या शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतील आणि पिकाची पण चांगली वाढ होईल। तुम्ही पण नाव सांगा। बरं, यांनी पण मला भाजी खुडण्यासाठी मदत करत आहेत। धन्यवाद दोघांचे पण। मी आता हरभऱ्याची भाजी कशी खुडत आहे, हे असे वरवरचे कोवडे देठ आणि कोवडे पानं खुडून घ्यायचे। ही भाजी शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते। त्यामुळे सर्वांनी अशी भाजी खुडून भाजी बनवून खा। या ओल्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर आणि तंतुमय पदार्थ उपलब्ध असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये बद्धकोष्ठता दूर होते आणि पचन संस्था सुधारते। या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ब सुद्धा आहे, त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते। ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर नियंत्रित राहते, त्यामुळे मधुमेह या आजाराला आळा बसतो। हरभऱ्याच्या ओल्या भाजीमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते। तसेच या भाजीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढवून ॲनिमिया यासारख्या आजारावर नियंत्रण मिळते। हरभऱ्याच्या ओल्या भाजीमध्ये प्रथिने आणि फायबर पण मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे पोट भरलेले राहून भूक कमी लागते, त्यामुळे वजनसुद्धा आपले नियंत्रित राहण्यास मदत होते। अशा प्रकारे भरपूर औषधी गुणधर्माने समाविष्ट असलेली ही भाजी असून ती आपल्याला हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळते। त्यामुळे सर्वांनी ही भाजी अशी खुडून आणा आणि ती भाजी बनवून खा। भाजी जवळपास अर्धा किलो आहे। याला मी आता छान स्वच्छ करून घेणार आणि याला बारीक बारीक चिरून घेणार। ही भाजी एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते आणि बनवायला पण एकदम सोपी आहे। बाजारातून ही भाजी आणल्यानंतर हिला छान असं झटकून घ्यावं लागते। यावर जर काही किडे किंवा छोट्या अळ्या वगैरे असल्या तर त्या निघून जातात। हरभऱ्याची भाजी ही धुतली जात नाही, ती अशीच बनवली जाते। ही भाजी बघा अशी बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यावी लागते। हे बघा अशी बारीक बारीक चिरून घेत आहे मी। आता ही भाजी अशी छान बारीक बारीक चिरून घेतली आणि याला मी आता कढईमध्ये 10 मिनिट मंद आचेवर शिजवून घेणार आहे। बघा मी आता ही भाजी कढईमध्ये घातलेली आहे आणि यामध्ये आता तुरीचे दाणे सुद्धा घालत आहे। हरभऱ्याच्या भाजीमध्ये तुरीचे दाणे खूप सुंदर लागतात। तुम्ही अशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी करून बघा। यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे आणि याला आता मंद आचेवर झाकण ठेवून 10 मिनिट शिजवून घेणार। मिनिट आता ही भाजी शिजल्यानंतर बघू कशी झाली तर। ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे आणि याला आपण यामध्ये पाणी सुद्धा नाही आहे। आता ही भाजी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला आता फोडणी घालू। बघा आता हरभऱ्याच्या भाजीची फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये 1.5 पडी तेल गरम करून घेतलेलं आहे
आणि आता तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे. जिरे आता छान लालसर झालेलं आहे. यामध्ये मी आता एवढा बारीक चिरलेला लसूण घालत आहे. लसूण बघा आता लालसर झालेला आहे. यामध्ये एवढी मी ओली मिरची घालत आहे. ही मिरची मध्यम तिखट असल्यामुळे जास्त घालत आहे. मिरची आता मी 2 मिनिट परतून घेणार आहे. हरभऱ्याच्या भाजीमध्ये खारवटपणा असल्यामुळे यामध्ये बाकीच्या भाजीच्या तुलनेत कमी मीठ लागते. बघा आता ओली मिरची, लसूण, जिरे आणि मीठ छान मिक्स झालेले आहे. यामध्ये मी आता ही शिजवून ठेवलेली भाजी घालते. याला मी आता छान मिक्स करून घेते आणि 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेते. आपण आता 5 मिनिट भाजी शिजल्यानंतर भाजी आता छान शिजलेली आहे. भाजी आधीच वाफवली असल्यामुळे ती लवकरच शिजून जाते. यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला खूप सुंदर सुगंध येतो. बघा ही भाजी आता पूर्ण शिजून तयार झाली. ही भाजी आपण चपाती, भाकरी भातासोबत पण खाऊ शकतो. ही खायला खूप सुंदर लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि बनवायला पण खूप सोपी आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी हरभऱ्याची भाजी बनवून खा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. व तुम्ही हरभऱ्याची भाजी कशी बनवता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. हरभऱ्याच्या भाजीची मी आता टेस्ट घेऊन दाखवते. खूप छान लागत आहे ही भाजी. त्यामुळे सर्वांनी अशी भाजी बनवून खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.